टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मनसेचा गुढीपाडवा मेळावा अवघ्या 2 दिवसांवर आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती मनसैनिकांनी अनेक ठिकाणी बॅनर लावलेले आहेत आणि काल असेच एक बॅनर चर्चेचा विषय ठरले होते, कारण त्या बॅनरवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता। त्यामुळे कुठेतरी वेगळ्याच चर्चांना उधाण आलेलं होतं। मात्र आता ते बॅनर हटवण्यात आलेले आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी त्या बॅनरच्या ऐवजी आता दुसरा बॅनर या ठिकाणी मुनाफ ठाकूर यांच्या वतीने लावण्यात आलेला आहे। मुनाफ ठाकूर हे मनसेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वतीने काल गुढीपाडव्यानिमित्त बॅनर लावण्यात आलेले होते आणि त्या बॅनरवरती कुठेतरी ठाकरेंचा वारसा हा दाखवण्यात आलेला होता। यामध्ये प्रबोधनकार ठाकरे असतील, तसेच बाळासाहेब ठाकरे असतील, पुढे राज ठाकरे आणि अमित ठाकरेंचा एक वारसा या बॅनरच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला होता। मात्र हे पक्ष धोरणात बसत नाही असं त्यांचे पक्षाचे प्रवक्ते असतील, यशवंत किल्लेदार असतील, तसेच संदीप देशपांडे असतील, यानंतर आता हे बॅनर कुठेतरी हटवलेले पाहायला मिळतात आणि त्या जागी आता नवीन बॅनर या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे। आपण समोर दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी मुनाफ ठाकूर यांचा फोटो आहे आणि दुसरीकडे राज ठाकरे आहेत, अमित ठाकरे आहेत आणि गुढीपाडवा मेळाव्याचं या ठिकाणी बॅनरमध्ये संबोधलेलं आहे। काल अनेक चर्चांना उधाण आलेलं होतं। बाळासाहेब ठाकरे हे बॅनरवरती आल्यानंतर कुठेतरी चर्चांना उधाण आलेलं होतं। हा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या कोर्टात देखील गेलेला होता। उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी हा प्रश्न विचारला की बाळासाहेब ठाकरेंचा फोटो मनसेच्या बॅनरवरती आहे, तेव्हा त्यांनी या संदर्भात टोला देखील लगावलेला होता। बाळासाहेबांच्या नेतृत्वाशिवाय कोणाला पर्याय नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं होतं। मात्र दुसरीकडे आता मनसेच्या संदीप देशपांडे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर या संदर्भात टीका केली होती। महापौर बंगला जेव्हा करायचं या ठिकाणी स्मारक बांधायचं होतं त्यावेळी बाळासाहेब देशाचे होते का, आणि जेव्हा आता तुम्ही जेव्हा फोटोंची बात करता तेव्हा ते तुमचेच एकट्याचे कसे, असं त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता। मात्र या सर्वांमध्ये बॅनर कुठेतरी बदलले गेल्याचं सध्या दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन संतोष कडलकसह मी ऋतिक गणकवार, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।